नमस्कार मित्रांनो, आता आपण वसईच्या सुरीच्या बागेच्या इथं समुद्रकिनाऱ्यावर आलो आहोत. आणि ब्लू व्हेल म्हणजे आपण त्याला देवमासाही म्हणतो, त्याची एका बाजूची फासळी इकडे समुद्रकिनाऱ्यावर लागलेली आहे. त्यावरून आपल्याला अंदाज येतो साधारण 8 ते 10 फुटाची ही एका बाजूची फासळी आहे. म्हणजे तेवढीच परत मधला काटा आणि पलीकडच्या बाजूला तेवढाच, म्हणजे त्याची साईज किती असेल त्याचा अंदाज येऊ शकतो. याबाबत अतिरिक्त माहिती देण्यासाठी आपल्याकडे वासिम आहेत. वासिम सर, कॅन यू प्लीज प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट दिस? Size of the rib. Yeah. If you like open up my hand also. Yeah. Okay. At least 7 feet in length. And like this is one side rib. So now after this, you have the vertebrae. Okay. That will be at least, I think, like looking at this rib, it will be at least more 2 feet. Okay. And then there will be another vertebrae. Yeah. So this, the whale, I know if it's the center part or the middle part, whatever it is. So that will be at least say 14 feet. 14 feet width. With the stomach width. Stomach width. Okay. So imagine the amount of length. The Length whale will be far more. Yeah. Yeah. This much bigger whale. Yeah. The biggest mammal in the world. Yeah. One more we got there at that side. You have the tail part. Okay. And there's a vertebra also. That vertebra is at least bigger than my hand. Okay. So if it's the center vertebra or the middle vertebra, now that's the tail part. So it will be the lowest vertebra. Okay. So imagine the size of the whale. Definitely, yes. Thank you, Wasim. Wasai beach, Suruchi beach. God bless you. Thank you. गुड मॉर्निंग. आपण आता थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या देवमाशाचा म्हणजे ब्लू व्हेलचा मधला काटा इकडे दिसतोय समुद्रकिनाऱ्यावर पडलेला. म्हणजे ह्या काट्याची साईज जी आहे ती बघा, माझा हात त्याच्यावर पुरतोय. मी त्याच्यावरून अंदाज येतो की हा काटा किती मोठा आहे. म्हणजे त्याच्यावरून एक पार्ट आपण तिकडे त्याच्या डावीकडल्या फासळीचा भाग तिकडे पलीकडे पाहिला आणि हा दुसरा मधल्या काटाचा एक भाग इकडे पडलेला आहे. आणि अजूनही तिकडे पुढे गेलो आपण की तिकडे दुसरा मोठा एक पार्ट आहे. आता मी त्या ठिकाणी चाललोय. हॅलो. समोरच्या बाजूला आपल्याला पोशापीर हे बेट दिसतंय आणि ह्या बाजूला त्या ब्लू व्हेलचा आणखी एक काटा म्हणजे मणका जो असतो तो मणक्याचा भाग आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. तसं पाहिलं तर अरबी समुद्रात ब्लू व्हेल हा मासा फार कमी प्रमाणात दिसून येतो. जास्त करून अटलांटिक आणि पॅसिफिक ओशनमध्ये हे सापडतात. परंतु इथं प्रथमच मागच्या वर्षी इथं बेणापट्टी समुद्रावर एक मेलेला ब्लू व्हेल लागला होता. आणि आत्ता हे काही मणक्याचे भाग दिसत आहेत. म्हणजे हा फार पूर्वी आतमध्ये समुद्रात मेलेला मासा असेल आणि आता त्याचे पार्ट इथं समुद्रकिनाऱ्याला लागलेले आहेत. मित्रांनो, थोडं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला या ब्लू व्हेलचा मुख्य म्हणजे मणक्याचा जो सांगाडा आहे त्याची हाडं इकडे पाहायला मिळते. साधारण एक 5 फूट रुंदीचं हे हाड आहे. म्हणजे हे डोक्याकडचं हाड असावं.